बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। अमेरिका आणि इराण युद्धाच्या झळा आता भारतालाही बसू लागल्यात। जगभरातील इंधन पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाली आहे। अशावेळी केंद्र सरकारने काही कटू निर्णय घेतलेत। त्यानुसार व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरण थांबवण्याचा निर्णय घेतलाय। त्याचा फटका हॉटेल आणि फाउंड्री उद्योगाला बसत आहे। मात्र त्याच वेळी कोल्हापूर जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा असल्याचं जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलंय। गॅस टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, गॅस सिलेंडरचा अनधिकृत साठा करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे आणि जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केलंय। अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण यांच्यातील युद्धाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। या युद्धाची झळ आता सर्वसामान्य नागरिकांच्या किचनपर्यंत पोहोचली आहे। एकीकडे स्वयंपाकाच्या गॅस दरामध्ये वाढ झाली आहे, तर युद्धामुळे गॅस टंचाई भासेल या भीतीपोटी गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा दिसत आहेत। मात्र कोल्हापूर जिल्ह्याच्या गरजे इतका घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा होत असल्याचं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलंय की आपल्याकडे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा आहे। जितका साठा आपला दर दिवशी वितरित होता तितका साठा आपल्याला कंपन्यांकडून दर दिवशी मिळत आहे। त्याच्यामुळे घाबरून जायचे काही कारण नाही आहे। त्यामध्ये फक्त कमर्शियल जे कनेक्शन्स आहेत त्यामध्ये हॉटेल्स असतील किंवा बाकीचे जे काही इंडस्ट्रीज असतील त्याच्यासाठीचे जे कनेक्शन्स आहेत त्याच्यासाठीचा जो गॅस पुरवठा आहे तो तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे। परंतु जे हॉस्पिटल्स असतील किंवा जे काही निवासी शाळा असतील, आश्रमशाळा असतील, तर त्यांचे जे काही कमर्शियल गॅस कनेक्शन आहेत त्यांना मात्र गॅस पुरवठा जो आहे तो अव्याहतपणे चालू राहणार आहे तिथे। आखाती देशातील युद्धाचा परिणाम इंधन पुरवठ्याच्या साखळीवर झालाय। मागणीच्या तुलनेत इंधन पुरवठा होत नसल्यानं केंद्र शासनानं काही कटू निर्णय घेतलेत। त्याचाच एक भाग म्हणून व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरण थांबवण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयाचा हॉटेल इंडस्ट्री आणि फाउंड्री उद्योगाला मोठा फटका बसणार आहे। हॉटेल बंद राहिल्यास तिथले कर्मचारी आणि पर्यटकांची मोठी गैरसोय होऊ शकते। तसंच हॉटेलसाठी भाजीपाला आणि इतर वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांची आर्थिक कोंडी होण्याची भीती आहे। शासनानं 100% व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा बंद ठेवण्याऐवजी रेशनिंगच्या धर्तीवर हॉटेल व्यवसायासाठी गॅस सिलेंडरचा पुरवठा करावा अशी मागणी कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष सचिन शानबाग यांनी केली। कारण जसे माणसाची 3 मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, तसे हॉटेलच्या 3 मूलभूत गरजा आहेत, इलेक्ट्रिसिटी, गॅस आणि पाणी। ह्यापैकी कोणती वस्तू जरी कमी झाली तरी हॉटेल पुढे चालू राहू शकत नाही। कारण सर आम्हाला तुम्ही कमीत कमी रॅशनिंग करा। समजा आता माझ्या हॉटेलला 30 सिलेंडर लागतात, आम्हाला 10 तरी द्या, 15 तरी द्या। कारण कुठं ना कुठे काहीतरी लाईव्ह राहिलं पाहिजे का, तर ह्याच्यावर आमचे कामगार जवळजवळ प्रत्येक हॉटेलमध्ये ॲव्हरेज 70 ते 100 कामगार, त्यांची फॅमिलीज, त्यानंतर कळत न कळत जवळजवळ हजारो लोकांचा व्यवसाय, भाजीपाला सप्लाय करणारे, अन्नधान्य सप्लाय करणारे, बाकी सगळ्या ग्रोसरीज वगैरे, तर त्यांचा सगळ्यांचाच व्यवसाय ठप्प होणार आहे। तसंच हॉटेल उद्योग सुरू राहावा यासाठी काही नवे पर्याय पडताळण्याची गरज असल्याचं सचिन शानबाग यांनी स्पष्ट केलंय। म्हणजे आम्ही आता ज्या वस्तू कंटिन्यू जास्त गॅस लागतोय त्या रॅशनिंग करायला चालू केलं। म्हणजे कसं आता समजा डोसा, तर आता समजा गोकुळ हॉटेलला डोसा सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत चालू असतोय, तर त्यांना आता काय केलं, सकाळी 7 ते 11, 11ला डोसा बंद, परत संध्याकाळी 4 ते 6 जेवण, 11 ते 3, 7 ते 11 असं रेशनिंग करून कुठंतरी त्यात सेविंग करता येईल का। त्यानंतर डिझेल भट्टीचं मी चौकशी करायला लागलो, इलेक्ट्रिक भट्टीची चौकशी करायला, इलेक्ट्रिक गॅस शेगड्या, इन्फ्रारेड वगैरे, काही ठिकाणी आता कोळशाच्या शेगड्या त्या मार्केटमध्ये यायला लागल्यात। आता परत पारंपरिक ऊर्जेचा स्रोत आपण काहीतरी करायला पाहिजे। सोलारमधून जे इलेक्ट्रिसिटी म्हणून जे जनरेट होऊन पाणी येतं आहे ते गरम पाणी जर वापरलं तर तुम्ही रेग्युलर जेवणाच्या पेक्षा गरम पाण्यात जेवण जर केलं तर त्याचा गॅस फार कमी लागतोय। व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरण थांबवण्याच्या निर्णयाचा फाउंड्री उद्योगाला मोठा फटका बसणार आहे असं उद्योजक गजानन कुडाळकर यांनी सांगितलं। उद्योगासाठी लागणारा गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे व त्याच्यामध्ये 50 ते 60% उत्पादनात घट झालेली आहे। या आंतरराष्ट्रीय घडामोडी अशाच पुढे चालू राहिल्यास त्याचा गंभीर परिणाम आपल्याला उद्योगांवर होताना दिसणार आहे। एकीकडे रुग्णालय आणि निवासी शाळांना गॅस पुरवठा सुरू राहील असं मोहिनी चव्हाण यांनी सांगितलंय, पण त्याचवेळी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यावसायिक कारणासाठी करू नये, अनधिकृत साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशाराही देण्यात आलाय। तसंच घरगुती गॅस वितरण व्यवस्था सुरळीत असल्याचं गॅस वितरक प्रवीण सोनवणे यांनी सांगितलं। युद्धामुळे दर वाढतात किंवा गॅस टंचाई होते अशी कोणतीही बाब नाही आहे। DAC नंबर किंवा ऑनलाईन बुकिंग हे पहिल्यापासून
करणे प्राधान्य होतं, पण आपल्या इथं लोकांनी केलं नाही किंवा अंमलात आणलं नाही. पण आता गव्हर्नमेंटनं काय केलं आहे की दरवाढीवर फोकस लोकांचा होऊ नये म्हणून DSC कंपल्शन केले आणि लोकांची त्या DSC कंपल्शन झाल्यामुळं धावपळ चालू झालेली आहे आणि त्याच्यामुळं दरवाढीकडे कुणाचं लक्षच नाही आणि DSC ऑनलाईन बुकिंग होते आणि गॅस आपल्याला मिळू शकतो लोकांना. लोक फक्त पॅनिक झाले आहेत की गॅस मिळणार नाही आहे, पण गॅस मिळणार आहे. आपला गॅस काय इस्रायलवरनं येत नाही, आपला गॅस गुजरात आणि बॉम्बे बॉर्डरला आहे आणि गॅस आपल्या भारतातच तयार होतोय. म्हणून त्या युद्धाचा आणि गॅसचा कुठेही संबंध नाही आहे. सध्या तरी घरगुती गॅस सिलेंडरची कोल्हापुरात टंचाई नाही. व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरण सध्या थांबवलं असलं तरी लवकरच केंद्र सरकार काहीतरी तोडगा काढेल अशी आशा आहे.